मंत्री योगेश कदम आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत। विधानसभेमध्ये धर्मस्वातंत्र्यावरती चर्चा झालेली आहे। धर्मस्वातंत्र्यामध्ये चर्चा होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवरायांसंदर्भातलं आक्षेपार्ह विधान जे केलेलं आहे, त्यानंतर तुमची संपूर्ण शिवसेना आमदारांनी निलंबनाची कारवाई करण्यात ते निलंबन झालंच पाहिजे ना। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये फक्त सभागृहातच काय, तुम्ही कुठेही असं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे ना। म्हणून मला वाटतं फक्त सभागृहाची माफी मागून हा विषय संपत नाही। असं वक्तव्य करणं ज्याचा मी आता उल्लेख देखील करू शकणार नाही, आणि मला वाटतं जरी ते रेकॉर्डरनं काढलं असं तरी सुद्धा अनेक लोकांनी लाईव्ह पाहिलं, लोकांनी ऐकलं, बघितलं, आणि अशा वेळी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। अनेकदा पुस्तकातली वक्तव्य सभागृहामध्ये वापरू नये असं सुद्धा म्हटलं जातं, मग नियमांचं सातत्यानं उल्लंघन होत आहे का? हे बरोबर आहे। कुठलंही तुम्ही सभागृहाच्या बाहेर वृत्तपत्रामधलं असेल, कुठल्या पुस्तकामधलं असेल, तुम्ही त्याचा पुरावा म्हणून तुम्ही आधार घेऊ शकत नाही, हा नियम आहे। आणि म्हणून मला वाटतं अशा वेळेस तुम्ही पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, मी वाचलेलं आहे असं म्हणून तुम्ही असे वक्तव्य करून तुम्ही वेळ मारून नेऊ शकत नाही। यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। अध्यक्षांची भेट घेतलेली आहे या संदर्भात? मला वाटतं पक्ष म्हणून या बाबतीत आमचे माननीय एकनाथ शिंदे साहेब देखील भूमिका आमच्या पक्षाच्या वतीने स्पष्ट करतील, म्हणजे शिवसेना पक्षाच्या वतीने आमची जी प्रतिनिधी आहेत ती भूमिका स्पष्ट करतील। परंतु एक आमदार म्हणून, एक व्यक्ती म्हणून मी ह्या गोष्टीचा निषेध करतो, आणि माझ्याकडनं 100% मागणी असते। शेवटचा प्रश्न, त्यांनी माफी सुद्धा मागितली आहे या सगळ्यामध्ये, त्यांनी माफी सुद्धा मागितली। माफी मागून हा विषय संपणार नाही, त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे। तर आपण पाहतो एकंदरीत छत्रपती शिवरायांसंदर्भातलं आक्षेपार्ह विधान हे विधानसभेमध्ये झालं, आणि त्यानंतर साधारणतः त्यांनी माफी सुद्धा या विषयावरती मागितलेली। मात्र शिवसेनेच्या आमदारांकडून या सगळ्यामध्ये त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्याची मागणी ही अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे साधारणतः आपण पाहतोय की करणार असल्याची सुद्धा माहिती समोर येते। त्यामुळे आता एकंदरीत शिवसेना पक्षाकडून नेमकं कशा प्रकारे या सगळ्यामध्ये कारवाई ही केली जाणार का, त्याच्यानंतर कारवाईची मागणी केली जाणार का, आणि जितेंद्र आव्हाड यांचं निलंबन होणार का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अजय सह, मी वैभव पाटील, मुंबई।